उद्धव ठाकरे यांच्याकडून नार्वेकरांचा लबाड असा उल्लेख करण्यात आला। शिवसेना कुणाची? नार्वेकरांनी जनतेत उभं राहून सांगावं, जनता त्यांचा निर्णय घेईल की तुडवावे पुरावे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। चाबूक फक्त शिवसैनिकांच्या हाती शोभून दिसतो असं देखील त्यांनी म्हटलंय। तर अर्ज भरण्यासाठी शिवसैनिकांचे पैसे खर्च झालेत, निवडणूक आयोगाने ते पैसे परत करावे असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। खटल्याची सुनावणी मी तुमच्या या सगळ्यांच्या साक्षीने आणि वतीने माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या दरबारामध्ये नेत आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल दिला आहे। त्या निकालावर ठाकरे गटानं महापत्रकार परिषदेतून शाब्दिक हल्ला चढवला। राहुल नार्वेकरांना ठाकरे गटानं सादर केलेले पुरावे दिसले नाहीत का असं सांगत दिलेल्या निकालावरून राहुल नार्वेकरांवर निशाणा साधलाय। चोर आणि लफंग्यांच्या हातात दिली आणि ही शिवसेना तुमची असं जाहीर केलं, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खतखततो आहे। या लवादानं दिलेला निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही असा प्रकारचा निर्णय। राहुल नार्वेकरांनी शिवसेनेची घटना मान्य नसल्याचं सांगितलं होतं। विधानसभा अध्यक्षांच्या त्या निर्णयावर शिवसेनेनं लावरे तो व्हिडिओ स्टाईलनं 2013च्या शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीचा व्हिडिओ उपस्थितांना दाखवला। या व्हिडिओत स्वतः राहुल नार्वेकर कार्यकारिणीच्या ठरावावेळी उपस्थित असल्याचं दिसतंय। त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतलेला निवडणूक कार्यक्रम या व्हिडिओत दाखवण्यात आला। अध्यक्षांना दाखवलेले पुरावे दिसले नाहीत का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। मी एक सुद्धा पोलीस घेणार नाही सोबत, तसंच मिंद्यांनी यावं, नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची, आणि मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा गाडावा का कोणाला तुडवावा। माझी तयारी आहे, माझ्यात हिंमत आहे। निवडणूक आयोगाला कार्यकारिणीत मंजूर झालेले ठराव दिले, त्याच्या पोचपावत्याही त्यांनी दाखवल्या। शिवाय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील शिवसेनेच्या अध्यक्षांच्या नोंदीचे स्क्रीनशॉट दाखवण्यात आले। विधानसभा अध्यक्षांनी लोकशाहीचा खून केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। आता मेल्याविना मड्याला दुसरा उपाव नाही, म्हणजे उपायच नाही। मग आपण नुसतं मड म्हणून बघत राहणार का? लोकशाहीच्या खुन्यांचं मड करणार आपण, म्हणजे राजकारणामध्ये। दुसरे का आव्हान त्याने देतो की तुम्हालाही न्याय मिळालेला नाही, आम्हालाही नाही, तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे। राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेला राज्यपालांनी एक अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा, आणि मिंद्यांना सांगतो अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरवाना, मी तुम्हाला पाठिंबा देतो। आज जाहीर करतो पाठिंबा हाकला याला। जल्लादांचं काम लवादानं केलं सांगत त्यांनी नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर टीका केली आहे। जे कोर्ट असतं ते फाशीची शिक्षा सुनावतं, बरोबर नासिमजी, पण प्रत्यक्ष अंमलात कोण आणतं? जल्लाद। त्या जल्लादाचं काम या लवादाला दिलं होतं, आणि फाशीसाठी म्हणजे सगळं सुप्रीम कोर्टाने तयार करून दिलं। लवाद म्हणतो मी फाशी कसं देऊ, याच्या जन्माचा दाखलाच नाही। निवडणूक आयोगाला 15,000 शपथपत्र सादर करण्यात आली, त्यांचं काय झालं? शिवसैनिकांचा तो पैसा लुटला गेला असा आरोपही या क्षणी करण्यात आलाय। 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र लिहिली होती। मग निवडणूक आयोग काय त्याच्याकडे गाद्या पुरवल्या नाही? सरकार निवडणूक गाद्या करून झोपलंय त्याच्यावर? एक तर ते स्वीकारा, आमच्या बाजूने आमचा जो हक्क आहे तो आम्हाला द्या, नाहीतर आमचे 19,41,41,000 इंटू किती असतील पैसे आम्हाला परत द्या। हा मोठा घोटाळा आहे, निवडणूक आयोगाचा घोटाळा आहे हा। उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्षांचा हा निकाल जनतेत नेण्यास सुरुवात केली आहे। निवडणुकीच्या रणांगणात या निकालाच्या रूपानं उद्धव ठाकरेंच्या हातात ब्रह्मास्त्र आलंय, हे अधोरेखित झालंय। ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।